जय माता राणी. मित्रांनो नमस्कार. माझं नाव नितीन भाऊसाहेब बोचरे पाटील. मी नाशिकमधून बोलतो आहे. मी मोदी साहेबांचा खूप मोठा भक्त आहे. 2014पासून मी पैदल यात्रा करतो आहे. त्याच्या अगोदर मी 12 ते 13 वर्षापासून मी पैदल यात्रा करत आलेलो आहे. मित्रांनो, माझा एकच मंत्र आहे, सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. मोदी साहेबांनी जे 2014पासूनचे कामं करत गेलेले, त्यांनी सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. लोकांना नोकरी भेटते, लोकांना रेशन भेटते, लोकांना प्रत्येक योजना भेटते. मित्रांनो, मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच सांगायचं आहे, जो व्यक्ती चांगले कामं करतो ना, अशा लोकांना त्रास देणारे लोक पण या जगात आहे. फक्त एक विश्वास ठेवा मित्रांनो. नागरिक म्हणून मी बोलतो आहे. मी आईच्या दर्शनाला आता नाशिकमधून निघालो आहे. हे नाशिक क्षेत्र आहे. नाशिकमधून माझं दुसरं वर्ष आहे. मी वणीच्या आईला नाशिक ते पैदल यात्रा करतो. खास फक्त आपले मोदी साहेबांचं प्रत्येक राज्यामध्ये सरकार यावं आणि प्रत्येक राज्यामध्ये फक्त BJPचं सरकार यावं. तसं आमच्या नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब झाले, एकनाथ शिंदे साहेब झाले, अजितदादा झाले, यांनी खूप चांगले कामं केलेले आहे. आज लाडकी बहीण योजना ही योजना कधीच बंद होणार नाही मित्रांनो. कारण त्यांना माहिती, सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. जे 500 वर्षापासून जे मंदिर बनवलं नव्हतं ते आज अयोध्यामध्ये मंदिर बनलेलं आहे आपलं रामाचं. मित्रांनो, मोदी साहेबांनी एकच मंत्र दिलेलं आहे, सगळ्यांना घेऊन पुढे झाला. त्यांनी जातीमध्ये भेदभाव कधीच केलेला नाही. जसं आता दिल्लीमध्ये जो बाहेर सुटलेला ना, आज तो बाहेर सुटलेला ना, एक दिवस त्याचं रेकॉर्ड पण काहीच येणार नाही, त्याचं एक पण शीट येणार नाही. कारण काय मित्रांनो, मोदी साहेबांचं आता इलेक्शन झालं 2024चं, त्याच्यामध्ये आपले पूर्णचे पूर्ण 6 खासदार निवडून आलेले. असेच आता प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपला प्रत्येक आमदार निवडून येणार. मी पॉलिटिक्स म्हणून बोलत नाही मित्रांनो. जो चांगले कामं करतो ना त्या व्यक्तीला लोक असे त्रास देणारे पण जगामध्ये लोक भरपूर आहेत. म्हणून सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा माझा विश्वास आहे. आणि मी पैदल यात्रा करतोय. हा दादा मला वाटेमध्ये भेटला होता. दादाला मी नाव पण विचारलं नाही, पण विचारल्याने मला खूप चांगलं सहकार्य केलं. क्षेत्रामध्ये मी किती मोठा झालो तर मी गरिबांची सेवा करेल, हाच माझा मूळ मंत्र आहे. कारण मोदी साहेबांना सांगितलेलं आहे, जो गरिबातून पुढे जातो ना तो खूप पुढे जातो. आणि जो शेजारचा ना, खटाखट फटाफट वाटणारा होता, तो फक्त बोलले यांनी 70 वर्ष फक्त लोकांना एडत काढलेलं. लक्षात ठेवा मित्रांनो, याला मत नका देऊ, कमळाला मत द्या. फिर एक बार मोदी सरकार, कमल का बटन दबाइए और भाजपा को लाइए. माझा विश्वास आहे, माझी आई नाही, सप्तसंगी आई. मोदी साहेबांना प्रत्येक राज्यामध्ये फक्त BJP सरकार येणार. यांनी किती पण पॉलिसी केली, किती पण काही केलं तर आई यांना प्रत्येक ठिकाणी पछाड देईल. आणि फक्त कमळ म्हणजे कमळ हे चिखलामध्ये येणारं कमळ असतं. आणि चिखलामधूनच कमळाचं उमेदवाराची निर्माण होती. आज प्रत्येकाला प्रत्येक नोकरी भेटणार, प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी भेटणार. मित्रांनो, अग्निवीर योजना असू, कोणती पण योजना असू, ही मोदी साहेबांनी लॉन्च केली तर ती पूर्ण होणार. 2024मध्ये खासदारकीचं इलेक्शन होतं. हा कसा बोलला पप्पू, खटाखट. कोणाला खटाखट भेटलं का? अजिबात नाही. मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे मित्रांनो, शब्द दिला तर तो पूर्ण केला पाहिजे. कारण तो चायवाला आहे. मे बी चौकीदार होऊ, मे बी चायवाला होऊ, पण मी छोटी मोठी नोकरी करतो मित्रांनो. पण मी मोदी साहेबांचा खूप मोठा भक्त आहे. हा व्हिडिओ जिथपर्यंत जाईल ना मित्रांनो, शेअर करा प्लीज आणि लाईक करा. कारण का मला तुम्हाला एकच सांगायचं मित्रांनो, सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. एवढं मोठं रामाचं हे होतं, त्यांना पण 14 वर्ष वनवास करावा लागला. मित्रांनो, या गोष्टीवर आपल्या एकच गोष्ट शिकायला भेटते, जो व्यक्ती चांगले कामं करतो ना त्याला खेचणारे 100 लोक असतात. म्हणून आहे ना, सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. जय माता राणी. मी अंजनेरीच्या दर्शनाला पण 4 जूनच्या अगोदर पैदल यात्रा केली होती आणि त्र्यंबकला पण पैदल यात्रा केली होती मित्रांनो 2024मध्ये. कारण मोदी साहेब केंद्रामध्ये यावा. माझा अंदाज चुकला, 4 सीटाने आले, पण मोदी साहेबांना केंद्रामध्ये परत एकदा आमच्या भोलेबाबांनी पण आणलं आणि आमच्या त्र्यंबकच्या भोलेबाबा आणलं. पण दुसरी गोष्ट, अंजनेरीला मी बजरंगबलीच्या दर्शनाला पैदल यात्रा केली होती त्यांच्या जन्मस्थानाच्या दिवशी. त्या दिवशी पण बजरंगबलीचा आशीर्वाद भेटला आणि 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद भेटला. मित्रांनो, काही चुकलं असतं तर मला माफ करा. कारण का मी एक मोदी भक्त आहे म्हणून बोलत नाही, मी एक मोदी साहेबांनी खूप चांगले कामं केले म्हणून बोलतोय. म्हणून सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. आज मी आईच्या दर्शनाला वणीच्या आईला मी दुसऱ्यांदा फिरायला चाललो आहे. माझं स्वप्न होतं मित्रांनो, मी दुसऱ्या ट्रकला मी परत चालू आहे. आणि मी तुम्हाला मित्रांनो विश्वास देतो, आई आणि 33 कोटी देवीचा त्यांना आशीर्वाद देईल आणि परत एकदा 30 टीमवर्कला पुन्हा एकदा परत केंद्रामध्ये आपले मोदी साहेब येतील आणि मोदी साहेबांचं सरकार येईल प्रत्येक राज्यामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता राणी.